कमांडो करिअर अकॅडमीच्या 10 विद्यार्थ्यांची पोलीस दलात निवड. मुंबई व नवी मुंबई पोलीस दलात निवड झालेल्या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार. कष्ट, जिद्द आणि सातत्यपूर्ण मेहनतीच्या जोरावर यश मिळवणाऱ्या कमांडो करिअर अकॅडमीच्या 10 विद्यार्थ्यांची मुंबई पोलीस व नवी मुंबई पोलीस दलात निवड झाल्याबद्दल त्यांचा भव्य सत्कार सोहळा पेण येथील महाकाली हॉलमध्ये आयोजित करण्यात आला. अकॅडमीचे मार्गदर्शक व प्रशिक्षक योगेश मोकल यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम पार पडला. यावेळी व्यासपीठावर प्रशिक्षक सिद्धेश कारलेकर, कुंदन शिंदे, हरेश पाटील, विजय भगत, अभय पाटील, जगदीश कोळी, अजित पाटील, कुणाल पाटील, लखन पाटील, जयेश पाटील तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत पाटील यांच्यासह विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी विजय भगत यांनी पोलीस सेवेत 25 वर्षांचा अनुभव सांगताना पूर्वीच्या तुलनेत आज पोलीस कर्मचाऱ्यांना अधिक सुविधा उपलब्ध असल्याचे नमूद केले. या संधींचा योग्य उपयोग करून प्रामाणिकपणे कर्तव्य बजावण्याचे आवाहन त्यांनी केले. तर प्रशिक्षक सिद्धेश कारलेकर यांनी पोलीस दलात निवड होणं हा संघर्षाचा शेवट नसून नव्या जबाबदाऱ्यांची सुरुवात आहे. स्वतःला अधिक सक्षम बनवत उच्च पदांपर्यंत पोहोचण्याची जिद्द प्रत्येकानं ठेवावी असे सांगितले. अकॅडमीचे मार्गदर्शक योगेश मोकल यांनी कमांडो करिअर अकॅडमीच्या यशामागे सर्व शिक्षक व सहकाऱ्यांचे योगदान असल्याचे सांगत ही संस्था सर्वांच्या मेहनतीतून उभी राहिल्याचं नमूद केले. यावेळी पोलीस दलात निवड झालेले अनिकेत पाटील, गुणवंती शिवकर, प्रशांत घरत, वृषाली म्हात्रे, समिता पाटील, प्रदीप भगत, विशाल झोरे, प्राची पाटील, निकिता भोईर, कोमल पेरवी व निलेश गावंड या यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विद्यार्थ्यांनीही आपल्या यशाचे श्रेय आई-वडील, गुरुजन व शिक्षकांना दिले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षकांसोबतच अविनाश पाटील व हेमंत भोईर यांनी विशेष परिश्रम घेतले. तर सूत्रसंचालन सुहास म्हात्रे यांनी केले. संघर्ष होता तो संपलाय. याच्या पुढे अजून आपण काहीतरी करू शकू, अजून वरच्या पदावरती आपण जाऊ शकू की जिथं लोकांना आपला जास्तीत जास्त जेवढी मदत करता येईल तेवढी करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. बोलताना आपण घाबरतोय, पुढे जाताना आपण घाबरतोय. घाबरू नका, काही होत नाही. फक्त मन जेव्हा स्ट्रॉंग होतं ना, इथून काय होईल ते बघतो मी, तेव्हा आपण काहीही करू शकतो. लता करे 65 वर्षामध्ये मॅरेथॉन जिंकून जर जिंकू शकते तर तुम्हाला का जमत नाही? 500 पाऊंडचं वजन एखादी ह्युमन बॉडी उचलू शकते तर आपल्याला का शक्य नाही? या सर्व गोष्टी शक्य आहे. माझी नाही आहे तर ही आपल्या सर्वांची आहे. आपल्या मुलं कमांडो अकॅडमी इथे उभी राहिलेली आणि जसं कुंदन सरांनी सांगितलेलं आहे 2022 मध्ये फक्त प्रशांत घरत आणि मी 2022 एप्रिल मध्ये फक्त आम्ही दोघंच इथे कमांडो अकॅडमीचा स्तंभ उभा करण्यासाठी दोघंच फक्त स्टार्ट झाली, इथे सुरुवात केली. त्यानंतर 2 ते 3 महिन्यात जवळजवळ 50 ते 60 मुलं कमांडो अकॅडमीला जॉईन झाली. त्यावेळी आपल्याकडे काहीच सुविधा नव्हती, काहीच नॉलेज नाही, काहीच नाही. तर माझे मामा चंद्रकांत खंडू पाटील हे सामाजिक कार्यकर्ते आहेत. तर मग त्यांच्या संपर्कात जाऊन आम्हाला मैदानाची सुविधा उपलब्ध करून दिली. सर्वप्रथम कमांडो करिअर अकॅडमीचे संचालक आमचे सर योगेश मोकल सर यांचे आभार, कारण आज त्यांचं खूप मोलाचं मार्गदर्शन आम्हाला लाभले. त्यामुळे आज आम्ही यशस्वी झालेलो आहोत. आम्ही सर्व विद्यार्थी सरांनी खूप मेहनत घेतली आम्हाला यशस्वी होण्यासाठी. त्यानंतर कमांडो करिअर अकॅडमीसाठी आम्हाला ग्राउंडचे मार्गदर्शक दिलेले आहे आमचे जयेश दादा, आणि लेक्चरचे मार्गदर्शक आम्हाला कुणाल दादा, लखन दादा, हरेश सर, त्यानंतर कारलेकर सर या सर्वांनी आम्हाला खूप मोलाचं मार्गदर्शन केलं, सहकार्य केलं. आणि आज त्यांच्यामुळे आज आम्ही मुंबई पोलीस आणि नवी मुंबई पोलीस इथे भरती झालेलो आहोत. तर हे त्यांचे खूपच मोलाचं सहकार्य होतं त्यांचं. आपण पाहत आहात शिवतेज समाचार न्यूज चॅनेल.